बट होपलेस सर्विस है, डिससैटिस्फाइड। एकदम थर्ड क्लास एक्सपीरियंस है, क्या बोलने का है। 1-1.5-2 घंटा हो गया। साइड के डोर्स ओपन करते तो हम निकल जाते थे ना। ब्रीथिंग प्रॉब्लम है, दम्मा है, क्या करेंगे। मर जाएगा इंसान तो चल जाएगा, कोई प्रॉब्लम नहीं। एसी नहीं चल रहा था सर? एसी बंद कर दिया, देखो ना आप, लाइट भी बंद है, एसी भी बंद है। क्या अभी ये वापस वंदे भारत में नहीं आएंगे नहीं जाएंगे? ना, वंदे भारत में नहीं कोई। देशातील सर्वात हायटेक आणि आलिशान अशा वंदे भारत एक्सप्रेसचा पहिल्यांदाच अपघात झालाय। CSMT ते सोलापूर जाणारी वंदे भारत एक्सप्रेस पुणे रेल्वे स्थानकात शिरताना घसरल्याची घटना घडली। त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। फलाट क्रमांक 3 मध्ये प्रवेश करत असताना सायंकाळी 7:30 वाजता वंदे भारतचा एक डबा रुळावरून घसरला। घटनेनंतर मदत कार्य सुरू करण्यात आलं। सर क्या बताना चाहोगे आज के एक्सपीरियंस के बारे में? अभी एकदम थर्ड क्लास एक्सपीरियंस है, क्या बोलने का है। 1-1.5-2 घंटा हो गया, 1.5 घंटा तो हो गया। इधर अंदर अटके पड़े, हमको जाना था सोलापुर, सब अटक के बैठे। अभी देखते अभी आगे का क्या सोई की है, अभी क्या एक्सपीरियंस। दूसरे प्लेटफॉर्म पे एक रेलवे रुकी है। हाँ, पर जो अभी ये हादसा हुआ है, कितनी देर से आप इस वंदे भारत में फंसे थे? अभी मेरे को तो 1-1.5 घंटा हो गए। अच्छा, हम मुंबई से आए हैं। कुछ रिलीफ नहीं दिया रेलवे ने? नहीं, कुछ बताया नहीं, अभी मालूम पड़ा है। 10-15 मिनट हो गए, अभी मालूम पड़ा है मुझे। अब कहाँ जा रहे हो? सोलापुर? अभी सोलापुर जाने का है हमको। किस खास काम से जा रहे हो? कुछ नहीं, ऐसे ही मिलने जाने का था। छुट्टी था, भाई के इधर जा रहे थे हम, तो अभी ये प्रॉब्लम हो गया। अभी क्या देखते आगे क्या होता है। अभी कौन कौन है आपके साथ? मेरी वाइफ है, लड़का है, बहन है, भांजा है। लड़का को छोटा दिख रहा है। ये छोटा है मेरा, यही लड़का है। अच्छा, हाँ नाम बताइए। हाँ, नाम बताइए। मेरा नाम शरद है, शरद। आप वापस जाएंगे क्या? आप वापस वंदे भारत से अभी वापस जाने का, अभी तो पहले तो आगे पहुंचने दो, उसका सोचेंगे अभी। इसके बाद अब वंदे भारत कितनी बार बैठे हो? अभी फर्स्ट टाइम ही बैठा, फर्स्ट टाइम ही ये एक्सपीरियंस है। फर्स्ट टाइम ही ये बैड आ गया ये सब। पुणे आ रहे थे पुणे आ रहे थे? फ्रॉम बॉम्बे, ओके ओके। बट होपलेस सर्विस है, डिससैटिस्फाइड। कोई पूछने तैयार नहीं आप क्या कर रहे हो। 2 घंटे से हम अटके हुए हैं, कोई अरेंजमेंट नहीं था। कम से कम साइड के डोर्स ओपन करते तो हम निकल जाते थे ना। ब्रीथिंग प्रॉब्लम है, दम्मा है, क्या करेंगे। कोई पूछता नहीं, चल रहा था सर? मर जाएगा इंसान तो चल जाएगा, कोई प्रॉब्लम नहीं। एसी नहीं चल रहा था सर? एसी बंद कर दिया, देखो ना आप, लाइट भी बंद है, एसी भी बंद है। क्या अभी ये वापस वंदे भारत में नहीं आएंगे नहीं जाएंगे? ना, वंदे भारत में नहीं, कोई भारत में नहीं जाएंगे। अच्छा, आप पुणे आ रहे थे? किस काम? पुणे आ रहे थे, मुंबई से पुणे? मुंबई से पुणे आ रहे थे। कुछ महत्वपूर्ण काम था या फिर नहीं, फैमिली ट्रिप था मेरा, अच्छा तो एंजॉयमेंट के लिए हम वंदे भारत में बैठे। ओके। तो ऐसे हाल है तो कहाँ से जाएंगे अभी। गेल्या 3 तासापासून ही वंदे भारत एक्सप्रेस जागेवरच थांबलेली आहे, त्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा या ठिकाणी निर्माण झालेला आहे। वंदे भारत एक्सप्रेस सुरू व्हायला अद्यापही किती वेळ लागेल याची अथॉरिटीकडनं अजूनही पुष्टी मिळाली नाहीये, त्यामुळे सगळी प्रतीक्षा करत आहेत की ही ट्रेन कधी सुरू होईल आणि आपल्याला या ट्रेन मधनं कधी प्रवास करायला मिळेल। आपल्यासोबत काही प्रवासी आहेत जो या ट्रेन मध्ये प्रवास करत होते, नेमकी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। कहाँ से हो आप? कलकत्ता से का मुंबई? अभी जाने वाला था पुणे से सोलापुर तक। अच्छा, कितने वक्त हुआ इधर रुके हो? हम तो 6:30 बजे आया था, 7:15 का ट्रेन था, अभी तो 9 बज गया। अभी पुणे से ही आप बैठने वाले थे? पुणे से बैठे थे, पुणे से सोलापुर तक। और अभी कितना वक्त हुआ ये ट्रेन यहाँ पर आई है? ये मैं देख रहा था 7:15-20 में आया, तब से ये खड़ा है। तब तो कोई कुछ बोल नहीं रहा था, प्लेटफॉर्म में भी अनाउंसमेंट नहीं हो रहा था। मुझे थोड़ा शक हुआ, मैं इसीलिए पटरी पे आके नीचे थोड़ा तहकीकत किया, वहाँ पे देखा C-15 का बोगी डिरेल्ड हुआ है। जर मागे पाहिलं तर इथले जे प्रवासी आहेत वंदे भारतचे ते देखील आता खाली उतरायला लागलेले आहेत। त्यांना रिलीफ म्हणून इकडनं प्रशासन देखील मदत करत आहे। दादा कधी बसले होते तुम्ही या ट्रेनमध्ये? मी ह्या मुंबईवरून बसलेलो होतो 4:05 ला आणि आता जवळपास झाले तर 9:30, पण जवळपास दीड तास झाला। 1.5 तासापासून आम्ही इथे अडकलेलो आहोत। 1.5 तासापासून? हो, पण ते आता काय अपेक्षा करते प्रशासन? अपेक्षा म्हणजे की आमची पुढची जाणाऱ्याची व्यवस्था व्हायला पाहिजे। जे मुलं आहेत, एजड लोक आहेत, त्या सगळ्यांची व्यवस्था व्हायला पाहिजे। सगळ्याचा
हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे, म्हणजे कुणी जाणूनबुजून केलेलं नाही आहे, तर त्याच्यामुळे हे झालं. तसं रिलीफ म्हणून तुम्हाला काय सांगितलं? नाही, रिलीफ म्हणून आमची दुसरी व्यवस्था केली असं सांगितलेलं आहे त्याने. आणि ते प्रशासन म्हणजे तुम्हाला आता सोलापूरला जायचं तर दुसरी ट्रेन दुसऱ्या ट्रेनची व्यवस्था करत आहे ते. दादा काय असं कुठले आहेस तू? मी मुंबईचा आहे. मुंबईचा आहे. चला कुठे चालला होता? पुण्याला का? मी दौंडला जातोय. दौंडला चालला होता. बरं, पण आता ही एक्सप्रेस तर बंद पडलेली आहे, आता काय करणार? आता त्यांनी एक अल्टरनेट अरेंजमेमेंट केलेली आहे सोलापूरच्या पॅसेंजरसाठी, आणि हे पण सांगितलंय की जी ट्रेन ही जिथे थांबणार होती तिथेच ते हॉल्ट्स असणार आहेत. पण आता तुम्ही 1.5 तास या ट्रेन मध्येच होते, अडकलेले होते. 1.5 तासापासून तुम्ही प्रतीक्षा करत होते. काय वाटले? नाही, टाइम टू टाइम अनाउन्समेंट त्यांच्याकडनं केल्या गेल्या. पहिले पुण्यातल्या पॅसेंजर्सला त्यांनी पद्धतशीरपणे उतरवलं, आणि आता सोलापूरकरांसाठी पण त्यांनी व्यवस्थित सोय करून दिलेली आहे. ठीक आहे, थोडा वेळ चाललाय, पण करतायत, अरेंजमेंट होत आहेत. डिरेल झालेलं असल्यामुळे आपण बघू शकतो की टेक्निकल फेल्युअर आहे. त्यामुळे अपेक्षा हीच आहे की आम्ही आमच्या डेस्टिनेशन पर्यंत वेळेत पोहोचू. आणखीन काय प्रवासी आहे त्यांच्यावर जाणूया. ताई, कुठनं आलीस तू? घाटकोपर CHMT कुठे जाणार आहेस? सोलापूर. बरं, आता ही किती वेळ झाले तू इकडे थांबली होती? 1 तास झाला असेल. 1 तास झाला. काय सांगितलं आता प्रशासनाने तुला? कसं पोहोचवणार आता आहे? माहित ना ट्रेन आता ते बघतात, अरेंज करतायत. तुम्हाला काय रिलीफ दिलं का? तुम्हाला काय रिलीफ दिलं का? आता प्लॅटफॉर्मवर जायला सांगितलं. 1 तासानंतर. हा, मी पुण्याचे उतरले, आता सोलापूरला आता जायचंय, त्यांनी या प्लॅटफॉर्मला थांबायला सांगितलंय. नक्कीच. जर माझ्या मागे जर तुम्ही पाहिलं गेलं तर वंदे भारत एक्सप्रेस मधनं हजारो प्रवासी या ट्रेन मधनं प्रवास करत होते. आता मोठ्या संख्येने हे प्रवासी खाली उतरत आहेत. जे सोलापूरला जाणारे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी एक वेगळी व्यवस्था, वेगळी ट्रेन करून दिलेली आहे. आणि पुण्याचे जे सगळे प्रवासी होते त्यांना देखील पहिलं प्राधान्याने इकडे उतरवलं गेलं होतं.